यहोवा देव मेघांतून उतरून मोशेला त्याने त्याच्या यहोवा या नावाची घोषणा केली. गणना 6:27 याप्रमाणे त्याने माझे नाव यहोवा इस्रायलच्या संतानावर ठेवावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. निर्गम अध्याय 34:1-17. यहोवा देवाने लिहून दिलेल्या 10 आज्ञाच्या 2 पाट्या घेऊन मोशे खाली आला. तेव्हा यहोवा देवाने सांगितले होते त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी वासराची मूर्ती तयार करून ते त्याची पूजा करीत होते व म्हणत होते, हे इस्रायला, ज्याने तुला मिस्र देशातून बाहेर काढून आणले ते हे तुझे देव आहेत. त्यावेळेला मोशेने दोन्ही पाट्या टाकून डोंगराच्या पायथ्याशी त्या फोडल्या. यहोवा देव मोशेला बोलला, पुन्हा 2 दगडाच्या पाट्या घडवून तयार कर. मग तू फोडलेल्या पहिल्या पाट्यावर जे शब्द होते ते मी या नवीन पाट्यावर लिहीन. आणि तू पहाटेस सिनाई डोंगरावर ये आणि तेथे डोंगराच्या शिखरावर माझ्याजवळ हजर हो. आणि कोणाही माणसाने तुझ्याबरोबर वर येऊ नये आणि डोंगरात कोठेही कोणी मनुष्य दिसू नये. तसेच शेरा मांढराच्या कळपाने किंवा गुराढोराच्या खिल्लाराने त्या डोंगरापुढे चरू नये. आणि यहोवा देवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पहाटेच उठून 2 दगडी पाट्या घेऊन तो सिनाई डोंगरावर गेला व यहोवा देव मोशेला आपले नाव यहोवा हे सांगून त्याच्याशी करार करतो. आणि यहोवा देव मेघांतून उतरून त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने त्याच्या स्वतःच्या यहोवा या नावाची घोषणा केली. यहोवा यहोवा दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध आणि प्रेम दया व सत्य या उदंड, हजारोवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा आहे. तो दोषास निर्दोष ठरवणार नाही, तर तो बापाच्या अन्यायाचे शासन लेकरावर व लेकरांच्या लेकरावर 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत घडणार आहे. तेव्हा मोशेने भूमीकडे जाऊन नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू यहोवा, आता जर मी तुझ्या दृष्टीस कृपा पावलो आहे तर मी तुला विनंती करतो की प्रभूने आमच्याबरोबर चालावे, कारण हे ताठ मानेचे राष्ट्र आहे. तरी तू आमच्या अन्यायाची व आमच्या पापांची क्षमा करावी आणि आम्हाला आपले वतन असे करून द्यावे. तेव्हा यहोवा देव बोलला, मी करार करतो, तुझ्या सर्व लोकांपुढे साऱ्या पृथ्वीत किंवा कोणत्याही राष्ट्रात झाले नाहीत असे चमत्कार मी करेन. आणि ज्या लोकांमध्ये तू राहतोस ते सर्व यहोवा देवाचे काम पाहतील, कारण जी गोष्ट मी तुझ्याशी करीन ती भयंकर आहे. मी आज जे तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू स्वतः पाळ. पहा, अमोरी, कनानी व हित्ती व परिची व हिवई व यबुसी यांना मी तुझ्याकडून घालून देईन. तू आपणाला सांभाळ, नाहीतर त्या देशात तू जातोस त्यातल्या राहणाऱ्याशी तू करार करशील आणि ते तुला पाश होतील. तर तुम्ही त्याच्या वेद्या फोडून टाका व त्याचे स्तंभ फोडून टाका व आशेरी देवाची झाडे तोडून टाका. तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नको, कारण यहोवा ज्याचे नाव आवेशी तो आवेशी यहोवा देव आहे. कदाचित तू देशातल्या राहणाऱ्याशी करार करशील आणि त्यांच्या देवामध्ये लागून ते व्यभिचार करतील आणि त्यांच्या देवांना यज्ञ करतील. आणि कोणी तुला बोलावील आणि तू त्याच्या यज्ञात ते खाशील. आणि तू आपल्या मुलासाठी त्यांच्या मुलीतल्या बायका करून घेशील. मग त्यांच्या मुली आपल्या देवामागे लागून व्यभिचार करतील आणि तुझ्या मुलांना त्यांच्या देवामागे वळून व्यभिचार करायला लावतील. आणि तू आपणासाठी ओतीव देव करू नको अशी आज्ञा यहोवा देवाने मोशेला दिली. त्याप्रमाणे आजपर्यंत जगातील कोणतेही राष्ट्र त्याच्या आज्ञा पाळत नाही. यहोवा देवाने सांगितल्याप्रमाणे तुमच्या नगराएवढे तुम्ही देव बनवले आहेत. आजसुद्धा नगराएवढे संत बनवले जात आहेत. तर त्याने दिलेल्या 10 आज्ञामधील पहिली आज्ञा एकच, यहोवा देवाला बस व मूर्तीपूजा करू नको. आपण संतांच्या मूर्त्या बनवून त्याची स्तुती आराधना करतो काय? मोशे देवाशी तोंडोतोंड बोलत असते तरी त्याने फक्त इस्रायल लोकांबरोबर
पाणी न मिळाल्यामुळे कुरकुर करण्यात भाग घेतला, तरी त्याला तो दुधामधाचा देश यहोवा परमेश्वर इस्रायल लोकांना देणार होता तेथे त्याला जाऊ दिले नाही. उपदेशक 7 ओवी 20. पाप करीत नाही असा कोणी न्यायी मनुष्य पृथ्वीवर नाही. 1 राजे 8 ओवी 46. पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही. 2 इतिहास अध्याय 6 ओवी 36. कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही. यावरून आपण माणसांना संत बनवतो, तर त्यांना यहोवा परमेश्वर मान्यता देईल काय? तर शक्य नाही. आज ख्रिस्त सभा परमेश्वर म्हणून देवाला बसतात. जगात खूप परमेश्वर आहेत, म्हणून यहोवा देव आपली प्रार्थना ऐकत नाही. आपण एकच यहोवा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली गाणी यहोवा देवाजवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया. म्हणजे यहोवा देव आपल्या विनंत्या व मागण्या मान्य करील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.